ही आपण जर पाण्या गावात जातो अशी गेलेली होती. 12 वर्षी गेली. 12 वर्षात पुन्हा कुठं थारा लागणार ती आपल्याला आली. आली ती सगळं 770 रुपये 35 पैसे होते. त्याच्यात मांडव बांधला, हे पुढं पोरला काय सजा बांधलाय, कमान बांधली, तिच्या पैशाचं केलंय काम. त्याचा कमान पाडले आणि तिघीच्या शिवपासून वाजवत आणले. ती आपली टीव्ही पहिली. आवळाई येथे श्री मरीमाता देवीचं प्रशस्त असं मंदिर आहे. या देवीचा इतिहास अंदाजे 300 वर्षापूर्वीचा आहे. आत्ताच्या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी एक झाड होतं व झाडापाशी छोटासा दगड होता. त्याचीच लोक देवी म्हणून पूजा करीत असत. नंतर देवीने भक्तांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की माझी इथे स्थापना करून मला निवारा करा. त्यानुसार कोल्हापूरहून देवीची मूर्ती आणून आवळाई या ठिकाणी स्थापना केली. त्यानंतर देवीचं मंदिर बांधण्यात आलं. तेव्हापासून देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. मरीमाता हे देवस्थान पूर्वीपासून जागृत देवस्थान मानलं जातं. असंख्य भाविक इथे खूप श्रद्धेने येतात. या देवीला नवसही बोलतात. पूर्वी गावात साथीचे रोग येत असत तेव्हा गावातील लोक डॉक्टरकडे जात नसून देवीला कौल लावत होते. पण देवीची कृपा होऊन लोक साथीच्या रोगातून मुक्त होत असत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर मंगळवारी आणि अमावस्येला, शुक्रवारी, पौर्णिमेला देवीची पूजा केली जाते. दुपारती ढोल, घंटी, सूरसनई इत्यादी वाद्य वाजवली जातात. देवी बरोबर इतरही देवांची दुपारती केली जाते. यात्रेच्या वेळी प्रथम देवीला 11 दिवस किंवा 9 दिवस नियमाप्रमाणे शेंदूर लावून लिंबूत 9 किंवा 11 दिवस झाकून ठेवतात. यालाच देवी बसली असं म्हणतात. देवी लिंबात बसल्यापासून तिला नारळ फोडता येत नाही. सर्व गावकऱ्यांना वर्गणी गोळा करून देवीला चोळीपातळ आणतात. वैशाख पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 1 दिवस आधी चोळीपातळाचा कार्यक्रम होतो. तोही गावकऱ्यांच्या वतीनं. त्यांच्यामध्ये हिरवी चोळी, नैवेद्याचा नारळ वाढण्याची पूर्वीपासूनचा मान इनामदारांकडे आहे. आणि दुसऱ्या दिवशी हिरवे पातळ आणि खणा नारळाने देवीची ओटी भरतात. रिवाजाप्रमाणे देवीची पूजा करतात. यावेळी सर्व गावकरी एकत्र येतात. पौर्णिमेच्या दिवशी देवीला गोडवा व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. विडा कापण्याचा मान साळुंखे पाटलांकडे आहे, तोही मधल्या वाड्याकडे. सायंकाळी सर्वजण पुरणपोळी स्वयंपाक करून देवीसमोर एकत्र येतात व देवीच्या नावाने सुवासिनी घातल्या जातात. इतरांनाही ते जेवण दिले जाते. तसेच देवी लिंबात बसल्यापासून चोळी पातळ होईपर्यंत दर तासाला शेंडा केला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून देवीला मेंढीचा बळी दिला जातो व त्यानंतर असंख्य भाविकही बकरे कोंबड्या बळी देतात. आरत्याही काढल्या जातात. पौर्णिमेच्या दिवशी रात्री गावचे पोत्रच येऊन देवीची गाणी म्हणतात. तो कार्यक्रम रात्रभर चालतो. नंतर पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी पहाटे देवीची पालखी सजवली जाते व पालखीची मिरवणूक काढली जाते. देवीला मेंढीचा बळी दिल्यानंतर तिचे शीर कापून देवीसमोर ठेवतात. देवीच्या दुपारतीच्या वेळी डोल वाजला की अनेक भक्तांच्या अंगात देवीचे वारेही येते. ते वाद्यांच्या गजरावर नाचतात. देवीला कोणीही लावलं जातं. यात्रेनंतर आषाढ महिन्यातही देवीला चोळीपातळ माहेर केलं जातं. यावेळी सगळे गावकरी एकत्र येतात. तसेच नवरात्रीच्या वेळीही देवी समोर घटस्थापना केली जाते. रोज पूजा करून सकाळी व संध्याकाळी देवीची दुपारती केली जाते. देवी बरोबरच गावातील सिद्धनाथ, मारुती, वेता या देवांचीही दुपारती केली जाते. विजयादशमीला देवीची पालखी सजवली जाते.